सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी ठाणेकरांसाठी की आपण 6 वर्षानंतर ठाणे वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे। ही स्पर्धा ही मॅरेथॉन भव्य दिव्य प्रमाणात व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आपण त्याचं नियोजन तसंच पद्धतीने केलेलं आहे की 31वी ही वर्षा मॅरेथॉन आहे। ती मॅरेथॉन ठाणेकरांना एक नवीन ऊर्जा देणारी असो म्हणून आमचं हे स्पर्धेचं घोषवाक्यही असंच आहे की मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घ्यावा असं आमचं नियोजन आहे। आणि ह्यासाठी ह्या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्यांचं नियोजन आतापर्यंत झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या स्पर्धेमध्ये जे धावपटू सहभागी होणार आहेत त्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे, अगदी ओव्हरफ्लो आहे। आतापर्यंत कालपर्यंत जी आकडेवारी होती आमची जवळपास 18,000च्या वर धावपटूंनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। विविध 8 गटांमध्ये ही स्पर्धा होते। यावर्षी आपण दिव्यांगांसाठी पण वेगळा गट करतोय। कॉर्पोरेट गट हा आपल्या सगळ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी निर्माण केलेला आहे। अशा चांगल्या पद्धतीचं नियोजन केलंय। सुरुवातीला लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हायसाठी आम्ही झुंबाचं आयोजन केलेलं आहे। अशा पद्धतीची आपण ही स्पर्धा अतिशय नेटकी आणि उत्साहपूर्ण वातावरणाची संपन्न व्हावी। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात होईल आणि विविध गटांच्या स्पर्धा त्याच्यानंतर सुरुवात होईल। जवळपास 10 लाख पेक्षा जास्त रोख पारितोषिक ह्या स्पर्धेसाठी आपण ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढे उत्तेजनाला सुद्धा रोख पारितोषिक आणि चषक अशा मोठ्या प्रमाणात आपण निधी यावेळेला आपण रोख पारितोषिकांवर खर्च करतोय। त्याच पद्धतीचं बसेस विद्यार्थ्यांसाठी बस सेवा असेल, राहण्याची सेवा असेल, जे मोठ्या मेन स्पर्धांमध्ये जे खेळाडू सहभागी होतात त्याच्यासाठी डाएट फूड असेल, अशा सगळ्या पद्धतीचं आपण आयोजन केलेलं आहे जेणेकरून कुणाची गैरसोय होणार नाही। आज आपण या निमित्ताने टी शर्ट, ह्या स्पर्धेचा टी शर्ट आहे जे आपण स्पर्धकांना देणार आहोत त्याचंही लॉन्चिंग केलेलं आहे। त्याचबरोबर स्पर्धेचा टीजर जे आहे तो टीजर हे या निमित्ताने आपण लॉन्च केलेला आहे। जास्तीत जास्त सिने कलाकार उपस्थित राहावे असा आमचा प्रयत्न राहणार आहे। मी एवढ्या सगळ्यांना ठाणेकरांना मनापासून आवाहन करतो की 6 वर्षांनी ही स्पर्धा होते। ह्या स्पर्धेचा जोश आणि उत्साह अगदी तसाच आम्ही ठेवणार आहोत। त्यासाठी मोठ्या संख्येने ह्या स्पर्धेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं आणि जे नागरिक सहभागी होत नसेल त्यांनी ह्या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती लावावी आणि हा सोहळा ही मॅरेथॉन अतिशय भव्य दिव्य करावी असं मी आवाहन ठाणेकरांना करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।